साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। धरणगाव तालुक्यातील बहुतांश भागात बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह तुरळक पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। यात बाजरी, मका आणि गव्हाच्या पिकांसह कापणीला आलेले पीक आडवे झाले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात अचानक बदल झाला आहे। त्यातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले। काही ठिकाणी पिके आडवी पडली असून काही ठिकाणी तुटून पडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्यास मोठा फटका बसणार असून उत्पन्नात घट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। बुधवारी रात्री परिसरातील विजेच्या कडकडाटासह जोरात वादळी वारा आणि पाऊस आल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे। वाऱ्यामुळे विशेषतः बाजरी, मका आणि गव्हाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। गव्हाच्या दाण्याला भर येण्याच्या काळात अशा प्रकारची आपत्ती आल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे। मक्याची पिके आडवी झाली आहेत। काही ठिकाणी पीक संपूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे। सध्या तालुक्यातील पूर्वोत्तर भागातील ग्रामीण शिवारात अनेक गावांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागला आहे। काही गावांमध्ये सोसाट्याचा वारा सुटल्याने शेतात उभे असलेले पीक आडवे झाले आहे। पिंपळे बुद्रुक, पिंपळे खुर्द, गंगापुरी, पष्टाणी, साळवा, साक्रे, नांदेड तसेच अनोरे, धानोरे, पिपरी, सोनवद यासह अनेक गावात सोसाट्याचा वारा वाहत आहे।